नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळ्यात आंब्यांचा हंगाम सुरू झाला असून भारतातच नाही तर जगभरात आंब्यांची लोकप्रियता वाढली आहे. मुंबईत हापूस, पायरी, केशर आणि तोतापुरी या प्रमुख प्रकारांच्या आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. विविध प्रकारांच्या आंब्यांची चव आणि पोषण तत्वांमुळे त्याची मागणी वाढते. हवामानातील बदल आणि अवकाळी पावसांमुळे आंब्यांच्या उत्पादनात काही प्रमाणात घट झाली आहे, ज्यामुळे बाजारात आंब्यांचे दर वाढलेत. तरीही आंबा शौकीनांची गर्दी बाजारात दिसून येते. आंब्यांची निर्यात देखील वाढली आहे. आंब्यांचे विविध प्रकार आणि त्याची विशेष चव जगभरातील लोकांना आकर्षित करते. दहिसर येथील बाजाराचा आढावा घेतलात आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी. बघूयात. नमस्कार, मी किरण जाधव आणि आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. सध्या मी आहे आंब्याच्या दुकानात. आपण इथे पाहू शकतो की हे वेगवेगळे प्रकारचे आंबे इथे दिसून येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत कस्टमर्स लोकांची मग इथे गर्दी येते आणि आंब्याचा सीझन आहे. लोकांना आंबा हा नेहमी खाऊसा वाटतो आणि आताच हिची सुरुवात आहे की आंबे जे आहेत वेगवेगळे प्रकारचे आंबे आहेत त्यांचे रेट्सही काही प्रमाणात कमी जास्त वाढले आहेत. परंतु पावसाळी अवकाळी पावसामुळे आणि वातावरण बदलामुळे काहीसा फरक आज आंब्यामध्ये पडला आहे. माझ्याबरोबर कई महिला हैं जो स्वतः इथे आंबे खरीदी करायला आहेत. मैम, क्या कहना चाहेंगे? आम खरीदने आए हैं आप? आम बहुत अच्छे होते हैं इनके टेस्ट के, हम हर साल यहाँ पर आके लेके जाते हैं। क्या लगता है इस बार क्या फर्क लग रहा है आपको? नहीं, फर्क नहीं है, हरदम हमको तो एक जैसा ही टेस्ट मिल रहा है अब तक, तो अच्छा है, हमारा आम अच्छा है। आपण इथे पाहू शकतो की आंब्याची खूप सारी गर्दी दिसते आणि लोकांनाही इकडचा आंबा खूप आवडतोय. माझ्याबरोबर इकडचे ओनर आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घ्या. दादा, काय सांगाल? आज खूप गर्दी दिसते तुमच्याकडे आणि भरपूर आंबे दिसत आहेत. आज सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे गर्दी आहे आणि यावर्षी काय आंबा खूप कमी आहे. आता देवगडमध्ये आंबा नाही आहे. अवकाळी पावसामुळे आणि वातावरणामुळे ते आंबे फुल खराब झालेलं आहे. त्यामुळे आंबा हा पहिल्यापासून कमीच आहे यावर्षी. काय सांगाल, आता जे आंबे येत आहेत कुठल्या कुठल्या प्रकारचे आंबे घेत आहेत, कुठून येत आहेत? आता माझ्याकडे देवगडचा आंबा येतो आणि आमचा अलिबागचा, आणि आम्ही लोकल इकडचा गोराय वगैरे इकडचेच आंबे विकतो. काय रेट्समध्ये काय फरक दिसतोय आता? वर्षीपेक्षा यावर्षी रेट जास्त आहेत जरा. आंबा कमी असल्यामुळे आणि थोडं पावसामुळे फुल खराब झाल्यामुळे आंबा कमी आहे यावर्षी. लोकांची गर्दी दिसते आंबे घ्यायला. हो आहे. लोकांना आमचे ते कस्टमर आहेत, आमचे पहिल्यापासूनचे आहेत, ते आमच्याकडून आंबे घेतात. आम्ही नैसर्गिक आंबा पिकवतो. आपण इथे पाहू शकतो की एक ऑर्गॅनिक आंबा यांच्या इथून इकडे येतोय. अजूनही काही लोक आहेत. दादा, काय सांगाल तुम्ही? आज गर्दी दिसते खूप लोकांची इकडे. ते आमचे आता कस्टमर आहे, त्यांना आमचं म्हणजे वर्षानुवर्षांचे कस्टमर आहे, त्यांना नॅचरल आंबा पाहिजे म्हणून तिकडे येतात. आंबा आता कोकणात जो दिवाळीत पाऊस पडला अवकाळी, म्हणजे त्याच्याने जाम नुकसान झालं, त्याच्यामुळे फूल जळून गेलं आणि त्याच्यामुळे आंबा फार कमी पीक आलेला आहे. आमच्याकडे आता म्हणजे देवगडच चालू आहे आणि देवगड हापूस आहे आणि केसर आहे आणि पायरी. आपण इथे पाहू शकता की 4 प्रकारचे आंबे आहेत ते इकडे आपल्याला दिसून येतात. पण कुठे ना कुठेतरी अवकाळी पावसामुळे थोडासा रेट्समध्ये आणि आंब्याची कमीही इथे दिसून येत आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव, आवाज इंडिया.